नमस्कार मित्रांनो. मी आज तुम्हाला माझ्या एका मित्राची, साहित्यिक मित्राची गोष्ट सांगणार आहे की ते चांगले कवी आहेत. त्यांचं संपूर्ण नाव आहे शशिकांत केशव पार्ठे आणि ते रयत शिक्षण संस्थेच्या काही शाळातून त्यांनी शिपायाचे आणि नंतर लॅब असिस्टंटचं काम केलेलं आहे. रिटायर झाले आणि त्यांनी थोडंसं कविता करण्याचा छंद जोपासला आणि त्यांनी कविता केल्या. कवितेचा चांगला त्यांना नाद लागला. त्यांच्या कविता निरनिराळ्या दिवाळी अंकातून वगैरे छापून येऊ लागल्या. त्यांची आणि माझी ओळख अशी झाली की मी एकदा माझ्या मित्राकडे गेलो होतो आणि त्यांचं जे गाव आहे वाई तालुक्यात अमृतवाडी, त्या वाडीत ते राहतात आणि त्या वाडीतून पाचवड फाट्यावर त्यांचं नेहमी येणं जाणं असतं आणि त्याच रस्त्यावर माझ्या मित्राचं एक तर खताचं दुकान होतं. त्या दुकानात मी त्यांच्याशी बोलत बसलो होतो. आम्ही पूर्वीचे क्लासमेट होतो, किंबहुना एका खोलीत राहत होतो आणि त्या रस्त्यानंच हे आमचे मित्र शशिकांत पार्ठे चालले होते. त्यांनी हाक मारून त्यांना बोलवलं आणि म्हटले की ह्या काय, हे सुद्धा एक चांगले लेखक आहेत. 14 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि चांगलं ते लिहितात, तर तुम्हाला यांचा उपयोगी होईल. आणि मग ते प्रेमानं माझजवळ आले, म्हटले मला तुमची पुस्तकं पाहिजेत आणि मला ती वाचायची आहेत. मग त्यांनी माझ्याकडे उपलब्ध असणारी पुस्तकं आहेत त्या किमतीला घेतली आणि त्यांनी ती वाचून काढल्यानंतर माझ्याकडे येणं जाणं त्यांचं चालू झालं आणि त्यांनी कविता लिहिलेली ती मला वाचायला द्यायचे, त्यात सुधारणा करून घ्यायचे, माझी सही खाली घ्यायचे, तारीख टाकायला सांगायचे. अशा त्यांनी बऱ्याचशा कविता लिहिल्या आणि त्यांच्या 100 कवितांचा एक पहिला कविता संग्रह मी आणि त्यांच्या गावात एक प्राध्यापक मित्र होते, त्यांनी तो काढला आणि तो बऱ्यापैकी निघाला. त्यांचा त्या कविता संग्रह त्यांनी खपवला. एसटीत जाताना सुद्धा शेजारी बसणाऱ्याला दाखवायचे, म्हणून दाखवायचे, मुलांना दाखवायचे, मुलं त्यांच्या कविता संग्रह घ्यायचे विकत. अशा पद्धतीनं दुसरा मी त्यांनी एक कविता संग्रह काढला आणि मग रब्दामृत हे त्यांनी नाव दिलं आणि असे 2 कविता संग्रह काढले. ते त्यांचे कार्यक्रम चांगले शिवाजी कॉलेजमध्ये व्हायचे. रयत शिक्षण संस्थेत असल्यामुळे प्रत्येक शाळेतून त्यांना बोलवायचे आणि त्यांच्या कवितांचं कौतुक केलं जायचं. आणि मग अशा एक मित्र मला मिळाल्यानंतर मी त्यांना प्रोत्साहन दिलं. वयाच्या 62व्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि 78व्या वर्षी ते चांगले कवी झाले. त्यांना पुरस्कार चांगले मिळाले आहेत. त्यांच्या गावाचं अमृतभूषण पुरस्कारही त्या गावानं त्यांना दिलेला आहे. आणि मग ते विविध कार्यक्रम करत राहतात. बाटलीतनं पाणी न्यायचं आणि डोंगराच्या कडेला असणाऱ्या देवळाच्या बाजूला लावलेल्या झाडांना ते घालायचं. किंबहुना त्यांनी आत्ता गुढी उभारली होती, ती गुढी 78 नाणी त्या गुढीच्या कळकाला त्यांनी अशी कागदावर चिकटवली होती, ती मला दाखवली. मी त्याची एक बातमी केली, पण ती बातमी दैनिकांनी घेतली नाही आहे. आणि एका दैनिकात म्हणजे साताऱ्यातील साहित्यिक, ग्रामीण साहित्यिक म्हणून एक अक्षरमुद्रा नावाचं एक म्हणजे सदर चाललं होतं. त्या सदरात सुद्धा मी त्यांच्या कविता घ्याव्यात अशा त्या लेखकाला विनंती केली, पण त्यांनी टाकली सांड केली आणि का त्याला नाकारलं, त्यांना नाकारलं हे काही मला कळू शकलं नाही आहे. एक गझल लिहिणाऱ्याचे सुद्धा तिथे उदो झाला, एक पुस्तक लिहिणाऱ्याचा उदो होतो, एक कुठं लेख लिहिणाऱ्याचा उदो होतो, पण ह्या मात्र 78 वर्ष वयाच्या माणसाला नाकारलं गेलं. त्याचं एक दुःख त्यांच्याप्रमाणेच मलाही झालेलं आहे आणि म्हणून कुठंतरी त्यांच्याबद्दल थोडंसं काही करावं म्हणून मी माझ्या चॅनलवर त्यांचा एक व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक कोकणात असताना कुठल्या तरी त्या एका खेडेगावात काम करत असताना त्या भाषेचा अभ्यास केला आणि त्या भाषेत त्यांनी एक कविता लिहिलेली. ती कविता त्यांनी माझ्यासमोर गायली आहे, म्हटली आहे, ती मी रेकॉर्ड केली आहे. ती आता मी तुम्हाला ऐकवतो, ती ऐकावी आणि त्यांच्या कवितेला थोडंसं प्रशंसा द्यावी, दाद द्यावी, एवढीच मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पालशे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. कोकणी ग्रामीण व्यथा. ओ बाया खया जाता, अगं तुका सांगता माझो बाज्या सकाळी सकाळी गुहागरात गेलो आता. मी काय म्हणता 12 वाजूक पया अजून काय इलं नाही. मेलेला किती याला सांगितला उशीर नाही करायचो. अगं इलो ए बाज्या मका किती काळजी लागता आहे. तुका किती याला सांगितला मी कॉलेजला जाता आणि एसटीने येता. हा सगळा तुका ठावा आहे. मका सांग माझं काय काम असा सांगता. आता 5 वाजूक होया
सांठालो कोलंबी झिंगा नाही तर पापलेट मिळालं तर बघ हो. एकदा तो कोलंबीच मिळाला. आयो बाळ्या तू खाऊन पिऊन मोठा हो, मोठा साला शिक, तुका बंबईत जाऊ खाया. अरे पैसा आहे तर सारं जग आहे, इथं कोण कोणाचं नाही. तुका बापूस इथंच काम मिळालं तर करता वया. आणि सांजेला हालत डुलत घरात येतात. त्या दारूनच आपण दोघं सोडून वर गेलो. बाल्या आपण तसं नाही हो करायचा. तुका सांगता अरे माणूस जन्माक परत परत नाही येता. तू तर मका एकटाच असतो राजा. एवढं सगळं ऐकून बाल्याच्या डोळ्यातून पाणी येला. बाल्यान बोला आहे तू काळजी नका करूस. अगो मी आता मोठा झाला, लई शिकला, नोकरीत जाऊक व्हाया. एकदा तो रत्नागिरी जायला निघालो. अगो मी आता कॅम्प्युटर इंजिनिअरिंग झाला आहे, मला नोकरी बी मिळणार आहे. मागच्या दिवसाचं आठवण आता काढायचं नाही, रडायचं नाही. बाल्या महिन्याचा पगार घेऊन घरी गेलो. पहिलाच पगार. शेजाऱ्या पाजाऱ्यात त्यानं पेढो वाटला. कुठं तुका बापूस आणि कुठं माझा राजा बाज्या. एकदा तो बाज्या जवानी गेलो. लग्नाचा विचार आईनं केलो. नवरी B.Com मिळाली. बाजासाहेब झाला. बाजानं नवा बंगला तयार केलो. शिक्षण घेतला म्हणूनच सगळा संसार नवा येलो. सुखाचे दिवस गेले. आयोचा हात पाय नरमला. बोलता चालता माका बुद्धी देवा घरी गेला. आमका कथा इथंच थांबलो.